मंजुषा दोशी या इथे उपस्थित आहे, त्यांचा सत्कार पण करावा प्लीज. युनिसेफ, IP ग्लोबल, डोनर एजन्सीज, वेगळ्या NGOs, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, डिपार्टमेंट, कॉर्पोरेट अँड कन्सल्टिंग, त्यांनी सरकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही मोठ्या स्वरूपात कामं केलेली आहेत आणि नुसतं त्याचं हे काम त्यांनी पाहिलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र भरपूर काम केलेलं आहे. त्यांना तळागाळातील आणि ग्राउंड प्रॉब्लेम्स हे जे काय असतात ह्याची योग्य माहिती आहे म्हणतो, त्यातलं असेल किंवा सामुदायिक विकास, सक्षमीकरण आहे. यामध्ये त्यांना इकॉलॉजी, पर्यावरण, बालहक्क, बालसंरक्षण, आरोग्य, पोषक, महिला सबलीकरण, लिंगविषयक समस्या या विविध विषयांवर त्यांनी काम केलेलं आहे. आता साधारणतः संशोधन, रिपोर्ट्स, पब्लिकेशन्स हे सगळं बघितलं आहे तर जवळजवळ 10 वेगवेगळे पेपर्स त्यांनी पब्लिश केलेले आहेत. त्यामध्येही वेगवेगळ्या संस्थांबरोबर त्यांचं काम आहे. जसं मी आत्ता म्हणालो की NGO, खाजगी भागीदार, हे GIZ जी ऑर्गनायझेशन आहे, इंडोनेशियामध्ये जी कॉन्फरन्स झाली होती तिथे त्यांनी त्या विषयावर आपलं काम मांडलेलं होतं. राजस्थान आरोग्य प्रणाली आणि त्याचा विकास प्रकल्प या विषयावर त्यांनी राजस्थान जयपूर इथे काम बघितलं आहे. नंतर रोज म्हणजे आत्ता साधारणतः एज्युकेशन, माझ्याकडे आता त्यांचा बायोडेटा आहे, प्रचंड मोठा आहे तो, मी त्यातही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्येही त्यांनी जसं आत्ता सांगितलं GIZ आहे, UNDP आहे, युनेस्को आहे, युनिसेफ आहे, इथे यांनी काम पाहिलं आहे. नंतर जिनिव्हा, स्वित्झर्लंड, फिलिपिन, इंडोनेशिया, श्रीलंका, नॉर्वे, USA, UK इथे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या सामाजिक क्षेत्राचं जो काही प्रदीर्घ अनुभव जो आहे तो त्यांनी तिथे मांडलेला आहे. असे एक ग्राउंडवर राहून हवे तेव्हा कोणत्याही संस्थेला मदतीचा हात देणारी व्यक्ती म्हणजे मंजुषाताई. अतिशय प्रेमळ, शांत आणि आवश्यक ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच बोलणाऱ्या आशाताई. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की माझी बडबड थांबवून त्यांनी आपली जी विचार आहेत ते मांडावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू. मागण्यासाठी तर हे प्रश्न नेमके त्यांच्याही मनात असतात. अगदी अपोजिट उदाहरण घेऊ, म्हणजे दान हा शब्द आपल्याकडे फार पूर्वापार, म्हणजे मी इतिहासात जात नाही, अगदी राजे रजवाड्यांपासून आलेला दान आणि मग एकूण त्याचा असणारी धार्मिक जोड त्या दान ह्याच्यामध्ये मी जाणार नाही. पण जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपली काहीच अपेक्षा नसते तिथे. पण जेव्हा मदत करतो तेव्हा आपली काहीतरी अपेक्षा असते की ती मदत XYZ साठी जाते, ती नक्की तिथेच जाते ना वगैरे असं. तर मी 2 शब्दांवरती आज भर देणार आहे, इंटेन्शन आणि एक्सपेक्टेशन. मला वाटतं आज सकाळी इंटेन्शनबद्दल काहीतरी सुनीताताई मगाशी म्हणत होत्या, कोणी बोललं आहे सकाळचे बघता. तर इंटेन्शन काय आहे आणि एक्सपेक्टेशन काय आहे. इंटेन्शन बहुतेक वेळा लेटेस्ट मी आता सामाजिक संस्थेच्या नजरेतनं बोलीन की सामाजिक संस्थांचं इंटेन्शन त्यांना माहिती असतं की आम्ही काय करतोय, कोणासाठी करतोय, कधी करतो, किती वेळा करतो, हे सगळी त्यांच्याकडे उत्तरं असतात ह्या प्रश्नांची. आणि एक्सपेक्टेशन्स असतात ती फंडिंग देणाऱ्या ऑर्गनायझेशनची. असे ह्या दोघांची ती मेळ बसली तरच काहीतरी पुढे गाडी चालते. त्याच्यात मी असं म्हणेन की एक फंडिंग एजन्सी आहे, तुम्ही एक संस्था म्हणून त्यांच्याकडे अप्रोच होता, त्यांना काहीच माहिती नसतं तुमच्याबद्दल. अलीकडच्या थोड्या वेबसाईटच्या ह्या जमान्यामध्ये थोडंफार वेबसाईटवरती वगैरे बघतील किंवा काय, बट दॅट्स इट. बरं, इतक्या फंडिंग एजन्सीकडे पण खूप मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स असतो असं नाही आहे की जे दिवसभर बसून तुमच्या सगळ्या वेबसाईट्सवरती बघतील वगैरे, असं होत नाही. मग व्हॉट हॅपन्स, 2 गोष्टी होतात. एक, फंडिंग मिळवताना सामाजिक संस्थेला काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात. तर त्याच्यात 3 भाग येतात. पहिला भाग येतो तो आम्ही त्याला टिपिकल ड्यू डिलिजन्स म्हणतो. त्याच्यामध्ये काय करतात की सामाजिक संस्थेची रजिस्ट्रेशन्स, FCRA सर्टिफिकेट्स वगैरे, म्हणजे हायजीन भाग ज्याला आपण म्हणतो की संस्था सगळी नीट व्यवस्थित रजिस्टर केलेली, कायद्या कानूनच्या चौकटीत बसलेली आहे का नाही बघणारी जी काही कागदपत्रं असतात ती त्यांना लागतात. सो दॅट एस्टॅब्लिशेस युअर आयडेंटिटी. द सेकंड पार्ट इज तुमचे आत्ताचे प्रोजेक्ट्स, प्रोग्राम्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल
कुणासाठी काम करताय, काय जिओग्राफीमध्ये काम करताय, काय स्केलवरती काम करताय, कुठल्या ॲप्रोचनी, वेलफेअरिस्टिक ॲप्रोच आहे, डेव्हलपमेंटल ॲप्रोच आहे किंवा ह्या दृष्टीने हे सगळं समजून घेतात. हा दुसरा भाग झाला. आणि मग तिसरा भाग येतो तो प्रत्यक्ष तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टसाठी मदत हवी येते, काय तुम्ही प्रपोज करताय. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या रांगोळीमध्ये यातला हा एक टिपका आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट दाखवून ह्या प्रश्नासाठी आम्हाला काम करायचं आहे, त्याच्यासाठी ही मदत लागणार आहे, अशा टाईपचं आपण त्यांना इन्फॉर्मेशन देतो. आता बरेचदा काय होतं, एन जी ओजना ह्या सगळ्या त्यांना जे लागणारे सर्टिफिकेट्स आहेत, ॲन्युअल रिपोर्ट्स आहेत, फिनान्शियल रिपोर्ट्स आहेत, हे सहज देतात कारण ते बहुतेक वेळा असतात. नसले तर ते तयार पण करतात, देतात, विच इज फाईन. दुसरा भाग येतो प्रेझेंटेशन करताना त्यांच्या प्रोजेक्टचं, प्रोग्रामचं, ते कसं प्रोजेक्ट करतायत, दॅट मॅटर्स अ लॉट. म्हणजे किती जिओग्राफीजमध्ये काम करताय आणि खूप छोटे प्रोजेक्ट्स असतात आणि ते प्रेझेंट करताना ॲक्टिव्हिटी लेवलवरती बरेचदा प्रेझेंट होतं एन जी ओजकडनं, असा माझा अनुभव आहे. इन्स्टेड ऑफ की त्या ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे काय परिणाम झालेला आहे किंवा काय परिणाम इंटेंडेड आहे. कदाचित परिणामापर्यंत आपण लगेच पोचत नाही ना, सामाजिक प्रश्न इतके क्लिष्ट आहेत की लगेच उत्तर मिळत नाहीत. तर ते बरेचदा आपण प्रेझेंट नाही करू शकत, असं एक अनुभवातनं लक्षात आलं. दे गेट एंगेज्ड इन टू डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. मग आम्ही मुलींसाठी हे करतो, मुलांसाठी ते करतो, महिलांसाठी हे करतो, कुपोषित मुलांसाठी हे, प्रेग्नंट वुमनसाठी हे करतो. सो दे गेट एंगेज्ड इन टू ॲक्टिव्हिटीज आणि सगळी एनर्जी ॲक्टिव्हिटीमध्ये जातच असते. कारण एन जी ओज ऑपरेशनल लेवलवर काम करतात, तर त्यांची जी सगळी काही क्षमता आहे ती सगळी त्या ऑपरेशन्स नीट नेण्यामध्ये जाते. त्यामुळे हा जो नंतरचा विचार असतो की दुसऱ्याला प्रेझेंट करताना काय त्यांना अपेक्षित आहे ते समजून घेऊन प्रेझेंट करण्यामध्ये कधी कधी मला असं वाटतं की कमजोर पडतो आपण. तो एक भाग बघतात. त्याच्यानंतरचा दुसरा भाग येतो तो बरेचदा फंडिंग एजन्सीजचा आपणही अभ्यास करत नाही. की उदाहरणार्थ प्रत्येक फंडिंग एजन्सीची आपली स्वतःची एक पॉलिसी असते, कुठल्या थीमॅटिक एरियामध्ये ते मदत करणार आहेत, कुठल्या जिओग्राफीमध्ये ते मदत करणार आहेत, किती काळ करणार आहेत, त्यांचा साईज ऑफ सपोर्ट किती आहे, 1 कोटी 2 कोटी 50,000 50 लाख वॉटेवर. हा सगळा अभ्यास आपणही कधी कधी करत नाही आणि मग आपण अप्रोच होतो त्यांना. चुकून कधी कधी होऊ नाही जातं, समबडी सेज की चला हे चांगले दिसत आहेत ऑर्गनायझेशन, ह्यांना थोडी अमाऊंट देऊ, पण दॅट डझंट वर्क फॉर अ लॉंगर टाईम. पण वेअरएज जर का असा अभ्यास पूर्ण करून जर का आपण अप्रोच झालो ना, तर मग आपल्या डॉक्युमेंटमध्ये पण तेवढीच ती मॅच्युअर विचार यायला लागतात की त्यांना काय हवं आहे आणि आपलं काय हवं आहे, आपल्याला पण काय हवं आहे, हे मॅच होईल. बरेचदा असा एक सूर मला बरेच ऐकायला येतो एन जी ओजकडनं की मग डोनर काय फंड बेस्ड किंवा डोनर बेस्ड कामं करायची का आम्ही ना, डोनर ड्रिवन कामं करायची का, असा एक प्रश्न नेहमी एन जी ओजकडनं विचारला जातो. तर खरं तसं नाही आहे. डोनर्सना ते त्यांच्या विश्वात असतात, त्यांचं एक अंडरस्टँडिंग असतं एकूणच सामाजिक प्रश्नाबद्दल. मग ते कुपोषणाच्या संदर्भात असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल ना, वॉटर सेक्टर असेल. सो दे हॅव देअर ओन अंडरस्टँडिंग आणि त्यांच्याकडे त्यांचे एक्सपर्ट्स पण असतात बरेचदा त्या विषयातलं समजणारे. आपल्याला बघायला लागतं की आपल्या प्रोजेक्टशी निगडीत ते लिंक कसं करता येईल आणि हाऊ वी कॅन जनरेट दॅट मनी, असं वाटतं. प्रपोजल देताना एक भाग झाला हायजीनचा की जे संस्थेचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही दिले. दुसरं तुम्ही प्रत्यक्ष काय करताय ते सांगताय, पण त्याच्याचबरोबर काय काय घडलं तेही सांगताय. आणि मग आता प्रपोजल देताना काय अपेक्षित आहे. खूपदा एक तर शब्दांची हे असते, लिमिटेशन असते की 200 शब्दात मांडा, 400 शब्दात मांडा, आणि ते स्किल आहे ते इन जनरलच, म्हणजे कम्युनिकेशनच्या एक्सपर्ट्स दे आर द बेस्ट वन टू ॲक्च्युली टेक इट. पण तो मला वाटतं अनुभवातनं पण येतं. आणि एन जी ओजचं मी असं बघितलं की खूप लिहिण्याची त्यांची सवय असते. म्हणजे आउट ऑफ दॅट की सगळं नीट स्वच्छ समोर मांडू, म्हणजे इंटेन्शन इज गुड, पण समोरच्या माणसाला काही एवढा वेळ नसतो वाचायला. सो पिन पॉइंटेड लिहिणं, प्रॉब्लेम स्टेटमेंट अतिशय क्लिअरली लिहिता आलं तर खूप सगळे प्रश्न, कारण एकमेकांशी लिंक्ड असतात प्रश्न ना. म्हणजे रिसेंटली आय वॉज डिस्कसिंग विथ एकल महिलाच्या संदर्भात मीनाताई आणि सुनीताताईंशी बोलणं झालं होतं. तर तेव्हा असं लक्षात आलं की इतकंसं वेगळं काढून लिहिता यायला सुद्धा
एक्सपर्ट्स, कारण ह्या एकल महिला काही ह्या समाजाचाच प्रश्न आहेत ना, म्हणजे समाजाचाच हिस्सा आहेत, समाजाचाच हिस्सा आहेत आणि मग सगळे प्रश्न एकमेकांना लिंक्ड आहेत. हाऊ कॅन यू टेक देम सेपरेटली अँड राईट अबाउट देम ना. पण दॅट इज द स्किल तिथे येतं की तेवढाच फोकस ठेवून लिहा. मग कुठलाही तुमच्या समाजातला कुठल्या प्रश्नावर तुम्ही काम करताय तो तेवढाच उचलायचा आणि त्या संदर्भातलंच प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करून त्याचं जस्टिफिकेशन देणं आणि मग त्याच्याशी निगडीत काय ऑब्जेक्टिव्ज आहेत, काय स्ट्रॅटेजी वापरणार आहात, रणनीती, हा प्रश्न हँडल करायला आणि मग त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या ॲक्टिव्हिटीज. आता याच्यात बरेचदा गोंधळ माझ्या अनुभवातून असं झालेलं आहे की सामाजिक संस्था वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय करणार ह्याच्यावर भर देतात. ॲक्टिव्हिटीज खूप असतात ना, अनेक ॲक्टिव्हिटीज केल्यावर कुठेतरी ते ऑब्जेक्टिव्ह गोल, फॉरगेट अबाउट गोल आणि इम्पॅक्ट वगैरे, पण इवन ते ऑब्जेक्टिव्हला पोचेपर्यंत सुद्धा आपण अनेक ॲक्टिव्हिटीज करतो. तर त्या ॲक्टिव्हिटीजवरती फार भर न देता त्याचं जर का आपण बंडलिंग केलं, म्हणजे एक उदाहरण देते, मग आम्ही अवेअरनेस घेणार आहोत, मग आम्ही ट्रेनिंग करणार आहोत, मग आम्ही काय अजून काही मीटिंग्स करणार आहोत. सो हे सगळं मिळून एका कप्प्यात घालता येईल का आपल्याला? नंबर 2 म्हणजे अवेअरनेस, म्हणजे शिक्षण, प्रबोधन करण्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज एकीकडे, प्रत्यक्ष काही त्यांना तुम्ही देणार असाल, उदाहरणार्थ लोन देणार आहात एखाद्या ग्रुपला, तर त्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीज त्याचं असं ग्रुपिंग करून प्रेझेंट केलं तर ते जास्त क्लिअर कट होतं समोरच्या फंडरला की ओके ह्या साधारण मेन 4-5 ॲक्टिव्हिटीजचा ग्रुप आहे आणि त्या करून हा ऑब्जेक्टिव्ह काय वी कॅन अचीव्ह दिस ऑब्जेक्टिव्ह, अशा टाईपचं. बरेचदा ह्याच्याबरोबर एक लॉजिकल फ्रेमवर्क म्हणून वापरली जाते. मी आत्ता तिथे फार बोलणार नाही आहे वेळेचं गणित देता, पण प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह तुम्ही कसं मेजर करणार आहात त्याचा उल्लेख त्या प्रपोजलमध्ये असायला हवा. नुसतंच आमचं हे ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ब करणार आहोत तर असं चालत नाही. मग ते म्हणतात की हे अपूर्ण माहिती आहे ही, आणि मग ज्यांनी पूर्ण दिली आहे त्या NGOला पुढे घेतलं जातं ना नॅचरली. इंटेन्शन जरी चांगलं असलं, संस्था जरी चांगली असली तरी ते प्रेझेंटेशनमध्ये क्लॅरिटी नसल्यामुळे बरेचदा ते डॉक्युमेंट बाजूला राहतं. तर वन पार्ट इज ऑब्जेक्टिव्ह, आम्ही काय ऑब्जेक्टिव्ह हासिल करणार आहोत आणि आम्ही ते मोजणार पण कसे आहोत. मग 1 वर्षांनी असेल, 3 वर्षांनी, डिपेंडिंग ऑन द प्रोजेक्ट पिरियड. तो एक भाग झाला. ॲक्टिव्हिटीजचं पण एक गोळाबेरीज, ग्रुपमध्ये ग्रुपिंग केलेल्या ॲक्टिव्हिटीजचं पण तुम्ही साधारण कसे मोजणार आहात ह्याचं जर का तुम्ही तुमचं मेजरमेंट काय असणार आहे हे तिथे एक्सप्रेस केलं असेल तर दॅट हेल्प्स. त्याच्याच मागे खाली मॉनिटरिंग कसं करणार तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं. मॉनिटरिंग दोन्ही अर्थाने, प्रोग्रॅमॅटिक आणि फिनॅन्शियल. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग तुमच्या काय असणार आहेत, तुमच्या मेथड्स काय असणार आहेत आणि रिपोर्टिंगच्या फ्रिक्वेन्सीज काय असणार आहेत. डोनरला तुम्ही किती फ्रिक्वेंटली, कधी कधी डोनर व्हेरी क्लिअरली सांगतात की दर 6 महिन्याचा रिपोर्ट पाहिजे, ॲन्युअल रिपोर्ट पाहिजे वगैरे, बट स्टील यू कॅन से दॅट वी आर गोइंग टू हॅव अ मंथली. बहुतेक वेळा मी NGOजचं बघितलं की त्यांचे मंथली रिपोर्ट्स असतात, ॲक्टिव्हिटी बेस्ड तसे साधारण. तर मंथली रिपोर्ट करणार आहोत, ॲन्युअल रिपोर्ट्स ठेवणार आहोत, क्वार्टरली रिपोर्ट्स ठेवणार आहोत. तर that gives it creates an trust between the organization and that funding agency की अच्छा यांनी हा सगळा विचार केलेला आहे आणि त्यांच्याकडे ह्या सिस्टीम्स ऑलरेडी आहेत की मॉनिटरिंगच्या सिस्टीम्स आहेत, रेकॉर्डिंग रिपोर्टिंगच्या सिस्टीम्स आहेत. आणि मग नंतरचा आहे तो पार्ट बजेटच्या संदर्भात मी फार बोलणार नाही कारण इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह आणि NGOज बऱ्यापैकी बजेट्स चांगली करतात असं माझा अनुभव आहे. रादर मोर दे आर कन्झर्वेटिव्ह, कमी पैशांमध्ये कसं करता येईल हा एक नेहमी त्यांचा भाग आहे. म्हणजे कधी कधी फंडरला पण असं वाटतं की अरे इसमें ले लो थोडा पैसा और मांगो है, असं सांगायला लागतं. पण दॅट आय लिव्ह इट, कारण तो फार सब्जेक्टिव्ह पार्ट आहे. सो दिस इज हाऊ इन जनरल फंड मागण्यासाठी ह्या गोष्टी मिनिमम.
समजा आता फंडिंगचं तुमचं अप्रुव्हल झालेलं आहे, तर त्या 2 गोष्टी टिपिकली फॉर्मली होतात, त्या तुम्हाला माहिती आहेत. MOU तरी होतं, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, किंवा LOU होतं, लेटर ऑफ अंडरस्टँडिंग वगैरे, जे काय दोघांमध्ये असेल ते. त्याच्यामधल्या टर्म्स अँड कंडिशन्स बहुतेक वेळा म्युच्युअली असतात आणि खूप NGO बरोबर करत असल्यामुळे तिथे फार कायद्याची भाषा नसते, किंवा असली तरी ती फार अशी ताणून धरलेली नसते. सो दॅट आय लिव्ह इट देअर, कारण खूप सोपं असतं. त्या LOUमध्ये किंवा MOUमध्ये ॲनेक्श्चर म्हणून तुमचं प्रपोजल लावलेलं असतं. त्यामुळे दॅट ॲनेक्श्चर इज युअर मिरर ॲट द सेम टाईम ए मेजरेबल इंडिकेटर आहे, की त्या तुम्ही ॲनेक्श्चरमध्ये जे प्रपोजल लावले त्याप्रमाणे तुम्ही वर्षभर 6 महिने काय जो टर्म असेल त्याच्यासाठी तुम्ही करताय का नाही हे बघितलं जातं. इथपर्यंत ठीक आहे. आता फंड्स मिळालेले आहेत किंवा ग्रांट्स मिळालेले आहेत, मग 2 गोष्टी राहतात त्याच्यात. एक तर रेग्युलर रिपोर्टिंग आणि दुसरं फिनान्शियल रिपोर्टिंग आणि प्रोग्रामॅटिक रिपोर्टिंग, दोन्ही. हा एक भाग. आणि दुसरं रिपोर्टिंग मी त्याच्यातच असं म्हणेन की बीइंग व्हेरी हॉनेस्ट अबाउट द थिंग्स विच आर नॉट बीइंग डन. खूपदा असं आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, ह्या पाथवरती आपण जातो, पण डोंट शाय अवे फ्रॉम शेअरिंग द चॅलेंजेस, की नाही हे नाही झालेलं, ह्याच्यात हे चॅलेंजेस आहेत, हे येत आहेत. कम्युनिटी मोबिलायझेशन इज अ रिअल चॅलेंज आजच्या काळामध्ये ना. लोक किती बोलवले तरी खूपदा येतच नाहीत. आपण बघतो वस्ती पातळीवरती येत नाहीत लोक. त्यासाठी खूप मेहनत जाते आणि सामाजिक संस्था तिथे खूप चांगलं काम करून करतात, मला माहिती आहे, कारण त्यांचे रॅपो खूप चांगले बिल्ड झालेले असतात कम्युनिटीमध्ये. तर बी व्हेरी ओपन अबाउट इट, की काय चॅलेंजेस येत आहेत. कारण फंडरला असं वाटतं की आम्हाला पण तुम्ही विश्वासात घेतलं आहे आणि यू आर शेअरिंग विथ अस. सो दे लुक ॲट यू ॲज अ पार्टनर, डेव्हलपमेंट पार्टनर. हा पण एक मोठा प्रवास झालेला आहे. पूर्वी एक टिपिकल डोनर फंडर असं एक रिलेशनशिप होती. आता नाऊ दे आर ऑल्सो चेंजिंग. दे आर कॉलिंग देमसेल्व्स ॲज डेव्हलपमेंट पार्टनर्स विथ NGOs ऑर विथ द गव्हर्नमेंट ऑल्सो. तिथे मी थांबते त्या चॅलेंजेसच्या संदर्भात सांगून. आणि मग नंतरचा भाग आहे प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम संपल्यानंतर इव्हॅल्युएशन रिपोर्ट किंवा इम्पॅक्ट रिपोर्ट, अलॉंग विथ वॉट एव्हर फिनान्शियल युटिलायझेशन, आणि हा एक सगळा भाग येतो. आणि अलॉंग विथ फ्युचर प्लॅन्स. अजून एक मधलं राहिलं, जेव्हा प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम चालू आहे त्या ड्युरेशनमध्ये लेट से काही कारणाने फंड्स वापरले गेले नाही आहेत. सो अलर्ट द डोनर इन ॲडव्हान्स, नॉट ॲट द एंड ऑफ द प्रोजेक्ट सेइंग दॅट आता हे आमचे पैसे उरलेले आहेत आणि आता आम्ही काय करू. त्याचे 2 अर्थ होतात ना, की अरे मग त्यांना काय वाटतं की ह्यांनी बजेट तरी नीट केलं नसेल, ओव्हर बजेटिंग केलं आहे, ऑर द ऑर्गनायझेशन डझंट हॅव द कॅपॅसिटी टू स्पेंड दॅट मनी, असा दुसरा अर्थ होतो. त्यापेक्षा मग आधीच जर का तुम्ही अलर्ट केलं, म्हणजे 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, 3ऱ्या क्वार्टरमध्येच इफ यू अलर्ट देम की हे एवढे एवढे पैसे उरण्याची आमची शक्यता आहे, त्याची कारणं ही आहेत. आता लाईक रिसेंटली आता ह्या कोविडमध्ये असं झालं की काही NGOsनी पैसे ते वापरू शकले नाहीत बिकॉज ऑफ सतत लॉकडाऊन, आणि ते सर्व्हिसेस नाही देऊ शकले वगैरे, काय जी कारणं असतील ती. सो बी ओपन अबाउट इट, टेल देम इन ॲडव्हान्स. मग ते पण सांगतात की मग तुम्ही हे रिलोकेट करा, रिपर्पज करा, ऑर वॉट एव्हर. म्हणजे देर कॅन बी अ म्युच्युअल सोल्युशन अबाउट युझिंग दॅट मनी. या तिसरा एक भाग येतो तो HR संदर्भातला येतो. HR आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसेस पण फंडिंग एजन्सी बघत असते. HR वन इज नॉर्मली NGOsमध्ये असा एक अंडरस्टँडिंग आहे की दे हॅव ऑलवेज डेडिकेटेड पीपल, व्हेरी पॅशनेट पीपल. दे वर्क लाईक दे आर रेडी फॉर वर्किंग फॉर 24 hours डे अँड नाईट वगैरे, असं एक हे. आणि हे नोशन अजूनही आहे सगळ्या फंडिंग एजन्सीजमध्ये. त्यांना वेअर डू दे हॅव प्रॉब्लेम इज बेसिकली अबाउट कम्युनिकेशन पार्ट, की वेळच्या वेळेवर हा एक भाग, आणि वेळच्या वेळेवर आणि दॅट क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन. इथे मला वाटतं कधी कधी गॅप्स दिसतात. ह्युमन रिसोर्सच्या संदर्भात 2 गोष्टी फार चांगल्या पद्धतीने खरं तर NGOs मांडू शकतात, की त्यांच्याकडे असलेला पूर्ण स्टाफ आणि त्याच्यातला एक्सपर्टाईज कुठला स्टाफ आहे. से फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशनचा प्रोजेक्ट आहे, तर यू नीड टू शो देम दॅट यू डू ऑल्सो हॅव अ पर्सन हू अंडरस्टँड्स न्यूट्रिशन ऑर हू अंडरस्टँड्स हेल्थ रिलेटेड ऑर वॉटर, ॲग्रिकल्चर, जे काय जो काही विषयाचा प्रोजेक्ट आहे त्याचा ॲटलिस्ट 1 or 2 यू शुड हॅव सम पर्सोनेल, मे बी ऑन अ कन्सल्टन्सी बेसिस असतील किंवा वेल विशर्स असतील किंवा जे असेच येऊन तुम्हाला मदत करणारे आहेत.
पण नीड टू मेन्शन अबाउट इट. अदरवाईज होतं काय की ओके हे सगळे तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्स हे ह्युमन रिसोर्स त्यांचे हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्यांच्या साधारण आत्ता ह्या कॉम्पिटन्सी स्किल्स आहेत किंवा त्यांचे हे बॅकग्राऊंड आहेत. मग त्याच्यामध्ये दे स्टार्ट लुकिंग ॲट की आपण हे एवढे पैसे देणार आहोत, ज्यांच्याकडे देणार आहोत त्यांच्याकडे ती तशी माणसं तरी आहेत का हा विषय समजून घेणारी. सो दे लुक ॲट दीज थिंग्स. या सो दीज आर द मेजर थिंग्स फ्रॉम माय साईड. आत्ता हां ग्रांट्स आणि डोनेशनच्या संदर्भात राहिलं बोलायचं. डोनेशन्स ही जेनेरिक असतात की दिलं तुम्हाला, मग तुम्ही ते संस्थेनी अर्थात मगाशी कोण म्हणाला ना की ती नीट वापरली जावीत वगैरे, हे इंटेन्शन आहेच आहे, पण एक्सपेक्टेशन आहे रादर ते. पण तुम्ही मग संस्थेने कशीही वापरा, मग तुम्ही सॅलरी देण्यासाठी वापरा किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा काही मटेरियल विकत आणायला, सो दॅट इज अ डोनेशन. बट ग्रँट कम्स विथ रूल्स अँड रेग्युलेशन. इट कम्स फॉर अ व्हेरी स्पेसिफिक टाईम, स्पेसिफिक पर्पज, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज. त्यांचे ते मोजमापं असतात ना, इंडिकेटर्स असतात. कुठल्या इंडिकेटर्सवर आम्ही प्रोसेस इंडिकेटर्स कुठले बघू आणि इम्पॅक्ट इंडिकेटर्स कुठले बघू, अँड देन यू नीड टू मेन्शन अँड दॅट. आणि ग्रांट देणाऱ्या संस्था ह्या बहुतेक वेळा दोन्ही असतात, गव्हर्नमेंट पण आहेत, नॉन गव्हर्नमेंट आहेत, मोठ्याल्या कॉर्पोरेट्सचे फाउंडेशन्स असतात किंवा हायनेट इंडिव्हिज्युअल्स जे असतात ना, HNI, त्यांचे स्वतःचे ट्रस्ट असतात, फाउंडेशन. सो दे गिव्ह ग्रांट्स. पण ग्रांट्समध्ये सुद्धा देर इज लॉट ऑफ मनी अवेलेबल. पण अगेन हाऊ डू वी पिच मॅटर्स अ लॉट. खूप लिहिल्याने आपण फार हासिल करतो असं कृपया म्हणजे मला सॉरी मी असं पुढे प्लीज डोंट टेक इट पर्सनली, पण मी असं बघते की काय एवढं सगळं लिहित आहे आणि काय एवढी मेहनत घेत आहे, काय एवढा वेळ वाया घालवत आहे. जस्ट इन 1 or 2 पॅरेग्राफ यू एस्टॅब्लिश युअर स्टोरी. दॅट इज वेअर द क्रक्स इज. लोकांना खरंच वेळ नसतो वाचायला. आणि इवन रिपोर्ट्समध्ये पण जेवढे ग्राफिकल प्रेझेंटेशन्स, फोटोग्राफिक प्रेझेंटेशन केलं तर ते जास्त बरं वाटतं. कारण वेळेचं एक गणित आणि पटकन कॅची हवं असतं सगळ्यांना. रिपोर्ट्सच्या संदर्भातला पण एक प्रवास फंडिंग एजन्सीज आणि डोनर एजन्सीज बघतायत. तो म्हणजे पूर्वी अगदी वर्ड डॉक्युमेंटमध्ये खूप मोठं काय काय लिहिलेलं असायचं, त्याला अटॅचमेंट्स आणि असं काही काही. आता नाऊ दे ऑल्सो वॉन्ट एव्हरीथिंग इन PPT. पटकन एक 10 ते 15 स्लाईड्समध्ये फिनिश इट ऑफ. आणि ॲन्युअल रिपोर्टमध्ये असं किती असतं ना, 10-11 स्लाईड्समध्ये होऊन जायला हरकत नाही आहे. सो देअर अगेन हॅव युअर एक्सपर्टाईज. म्हणजे मला माहिती आहे NGOsकडे कदाचित हे असलं सगळं करणारी माणसं, त्यांच्याकडे फंड्स पण नसतात डोनेशन देण्यासाठी, त्यांची सॅलरीज किंवा ऑनरेरियम देण्यासाठी. पण देन मे बी यू कॅन थिंक ऑफ हॅविंग सम इंटर्न्स और हॅविंग सम कोलॅबरेशन विथ मास कम्युनिकेशनची कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत. दे कॅन हेल्प यू. कारण नॉर्मली वर्षातनं एकदा हा रिपोर्ट बनवायचा असेल तर यू कॅन एंगेज देम फॉर 1 week पिरियड, गिव्ह देम ऑल द रॉ मटेरियल, आस्क देम टू मेक इट समथिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड नाईस. पण शुड नॉट लीव द एसेन्स ऑफ इट. हे पण आहे. कारण खूप ह्या कम्युनिकेशनवाले, जाहिरातवाले वगैरे असतात ना, ते फार मोठं काहीतरी करायला जातात आणि त्यातलं हृदयच निघून जातं असं कधी कधी मला वाटतं मग. आणि दॅट NGOs दे डू इट व्हेरी वेल. आणि थोडं त्यातले चॅलेंजेस पण सांगणं, कुठे नक्की कमी पडतो आपण हेही बोलणं, दॅट हेल्प्स ॲक्च्युली टू हॅव द ट्रस्ट विथ द फंडर्स अँड द डोनर्स असं मी म्हणेन. या मी थांबते इथे आणि काही प्रश्न असतील तर. ओके, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रत्येक कॉर्पोरेट ज्यांना दे कम इन टू दिस CSR ॲक्ट, त्यांची स्वतःची एक पॉलिसी डॉक्युमेंट असतं. आणि समजा तुम्ही एखाद्या कंपनीला अप्रोच व्हायचं ठरवलेलं असेल तर त्यांच्या वेबसाईटवर बहुतेक वेळा ती पॉलिसी अवेलेबल असते. कारण तो ॲक्टच असं म्हणतो की दे शूड अपलोड दिस पॉलिसी ऑन द वेबसाईट. तर मी असं म्हणेन पहिल्यांदा रीड दॅट पॉलिसी. त्यांच्या पॉलिसीमधल्या थीमॅटिक एरियामध्ये आपण बसतोय का हे पहिल्यांदा क्लिअर होईल तिथे. दुसरं, कुठल्या जिओग्राफीजमध्ये ते देत आहेत हे पण बघतात. CSRचा ॲक्ट असं म्हणतो की इट शुड बी लोकलाइज नियर टू युअर वेर एव्हर युअर बिझनेस एरियाज आर. पण ती डेफिनेशनसुद्धा खूप ओपन आहे. कारण समबडी इज हॅव्हिंग फॅक्टरी इन बँगलोर पण ऑल ओव्हर इंडिया त्याचं मटेरियल जात असेल तर मग इज द जिओग्राफी इंडिया ऑर इज इट ओनली बँगलोर. असे काही कायद्यानुसार अडचणीत आणणारे काही तिथे ओपन एरियाज आहेत ज्याच्यावरती एक्सपर्ट्स आर
डुईंग देअर स्टडीज. पण बेसिकली त्या पॉलिसीवरनं कळतं की काय थिमॅटिक एरियाजमध्ये दे आर रेडी टू गिव्ह. त्याच्यानंतर जिओग्राफीज त्यांच्या काय आहेत ते. तिसरा भाग असा आहे की माझा जो अनुभव आहे CSRमध्ये थोडीशी कुठून तरी ओळख असेल तर ते ॲटलिस्ट एंट्री पॉईंटला अटेंड तरी करतात. अदरवाईज इवन एंटरिंग इन टू दॅट सर्कल इट सेल्फ बिकम्स डिफिकल्ट. आणि मग CSRचं फंडिंगचे नियम आहेत काही की वर्षाला पूर्ण पैसे संपलेच पाहिजेत दिलेले. नंबर 2, 3 वर्षासाठी मॅक्झिमम दे कॅन सपोर्ट अनलेस अँड अंटिल देर इज सम कमिटमेंट फॉर अ लार्जर प्रोग्राम ऑर प्रोजेक्ट. तर दे माईट एक्सपांड, पण अदरवाईज दे लुक ॲट 3 years प्रोजेक्ट. त्यामुळे देताना त्यांना असं काहीतरी खूप मोठा 10 वर्षाचा प्रोजेक्ट वगैरे दिला तर दॅट डझंट ॲपील देम. पण छोटासाच दिला एक 2-3 वर्षाचा तर दॅट हेल्प्स टू अ लार्ज एक्सटेंट. CSRचे ॲक्टप्रमाणे जे नियम आहेत ते सगळे लागू आहेत. इथे पण CSRला ह्या सगळ्या कॉर्पोरेट कंपनी, लेट मी बी व्हेरी फ्रँक अबाउट हिअर, ह्या सगळ्या कॉर्पोरेट कंपनीज मेजॉरिटी कायदा आला म्हणून तर आता ह्या सामाजिक संस्थांशी जुळवाजुळव किंवा सामाजिक प्रश्नांमध्ये विचार वगैरे करायला लागले. मेजॉरिटी देर आर लाईक लॉट मेनी की 50-60 वर्ष विदाऊट एनी कायदा दे आर वर्किंग फॉर मेनी इयर्स टुगेदर. त्यांना वगळूयात. पण त्यामुळे होतं काय की CSRचं स्वतःच एक ती जी पॉलिसी करणारी किंवा टीम जी असते, CSRची जी कमिटी असते, त्यांना पूर्ण सोशल ओरिएंटेशन असतंच असं नाही आहे. बहुतेक वेळा नसतंच. कारण कुठला तरी HRचा माणूस, क्वालिटीचा माणूस, कुठला तरी दुसरा एखादा इंजिनियर की अरे तुला जरा जमतंय ना, तुला इंटरेस्ट आहे, मग तू बघ, तू ह्या कमिटीत ये, असं करून ते आलेले असतात. आणि दे ऑल्सो वॉन्ट टू लर्न अ लॉट फ्रॉम NGOs. हे मी बघितलं की दे आर हंग्री अबाउट इट. वेन यू स्टार्ट टॉकिंग टू देम की ह्या गावाचा हा प्रश्न आहे आणि हे आहे, गिव्ह अस द टाईम, वी विल शेअर विथ यू द डिटेल्स, दे आर रेडी फॉर इट. हा एक माझा पर्सनल अनुभव पण आहे. आणि मग नंतर टिपिकल प्रोजेक्ट प्रपोजल्स दिल्यानंतर जे फंडिंग एजन्सीज बघतात तसंच कॉर्पोरेट्स पण बघतात की काय काय प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे आणि काय तुम्ही करणार आहात, कसं तुम्ही मोजणार आहात, हाऊ आर यू गोइंग टू रिपोर्ट अँड ऑल दॅट. तर ते पण बघतात. आणि दे ऑल्सो रिक्वायर रेग्युलर मंथली रिपोर्ट्स. अलीकडे म्हणजे पूर्वी क्वार्टरली किंवा ॲन्युअल रिपोर्ट वापरत होते, पण आता बिकॉज ऑफ दिस अमेंडमेंट्स इन CSR ॲक्ट इन जानेवारी 21 तेव्हापासून दे हॅव ऑल्सो बिकम व्हेरी अलर्ट की तेव्हा ते पैसे संपवून टाकायचे म्हणून दे आर ऑल्सो आस्किंग फॉर मंथली रिपोर्ट्स, क्वार्टरली रिपोर्ट्स ऑल्सो. अगेन दॅट रिपोर्ट्सचं स्वरूप परत छोटं आणि PPT लेवलवरती सुद्धा इनफ आहे. या मीडिया अप्रोच आय नो इट्स ह्याच्यात 2 गोष्टी येतात. मला असं नेहमी वाटतं की जे चांगलं काम करणारे असतात त्यांच्या मागे आपोआप मीडिया असेलच ना. आणि जे सारखे मीडिया घेऊनच फिरतात तर फंडिंग एजन्सीज आर नॉट दॅट सिम्पल. लेट मी टेल यू व्हेरी हॉनेस्टली. म्हणजे आय विल टेल यू एक्झाम्पल. अवेअरनेस प्रोग्राम्स पूर्वी फंड्स काफ़ी मिळायचे. वी यूज टू गेट रियली काफ़ी सारा मिलता था. लेकिन अभी nobody entertains much, like hardly 10 or 20% of the total project proposal you may get for awareness programs. कारण अवेअरनेस प्रोग्राम्सना तुम्ही मोजणार कसं ना की अवेअर झाला आहे, नाही झाला आहे, तुमच्याचमुळे झाला आहे, तुम्ही केलेल्या एफर्ट्समुळे झाला आहे का अजून काही. सो इट इज व्हेरी डायसी थिंग. सो इन्स्टेड ऑफ दॅट दे से दॅट की अवेअरनेस वगैरे काही नको, कॉन्क्रीट प्रोग्राम्स द्या, काय इंटरव्हेन्शन्स करणार आहात, कसं तुम्ही सांगणार आहात ते. त्याच्याबरोबर प्रबोधनाचं काम नेहमीच इट गोज हँड इन हँड, बट देर आर नो मच फंड्स. पण हे फंडिंग एजन्सीज शिकल्या की त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे अवेअरनेस आपल्याला पकडताच येत नाही कशामध्येच. सो नाऊ दे डोंट गिव्ह. तर मला असं नेहमी वाटतं की मीडियावाले आपोआपच त्यांना काय करायचं ते करू दे, बट फंडिंग एजन्सीज हॅव देअर ओन वे ऑफ डुईंग द वेटिंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. थँक्स मॅम, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली. आम्हाला नदीवर काम करताना एक महत्त्व आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड किंवा अमुक एक केलं की नदीमध्ये फरक पडणार आहे हे खूप अवघड असतं. आणि अशा वेळेस CSR सपोर्ट जर मिळायचा असेल तर त्याला इट ऑलवेज हॅज टू गो विथ द रिसर्च फर्स्ट आणि मग देन सम टँजिबल रिझल्ट. तर हे मॅरी कसं करायचं? ॲग्रीड. वन पार्ट इज द ॲसेल टू से की आम्ही ह्या कम्युनिटीचा हा स्टडी केलेला आहे आणि त्याचे हे प्रश्न आहेत.
आणि त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. सो इट बिकम्स लाईक नॉट ऑन अ सब्जेक्टिव्ह वे बट ऑब्जेक्टिव्हली यू हॅव डन द स्टडी अँड देन यू आर प्रेझेंटिंग इट. हा एक भाग. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, CSR आता लाईक एन्व्हायरमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत, लॉंग टर्म प्रोजेक्ट्स असतात ना एन्व्हायरमेंटचे. असं होत नाही की आज काहीतरी केलं आणि लगेच उद्या माशांचं पाण्यातलं प्रमाण वाढलं वगैरे किंवा अलगीचं प्रमाण वाढलं वगैरे, असं काही लगेच होत नाही. किंवा झालं तरी ते इट इज लाईक थोड्या प्रमाणात, नॉट मेजरेबल. तर मग प्रॉपर एन्व्हायरमेंटवरती फंडिंग देणाऱ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचं वेगळी गोष्ट आहे. पण CSRमध्ये मेक द प्रोजेक्ट प्रपोजल इन सच अ वे विच इज टँजिबल. कारण नदी किनार सुधारताना डायरेक्टली पाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हा एक भाग आहे, पण नदीच्या दोन्ही बँक्स ना, रिव्हर बँक्सवरती पण आपण काम करतो ना, विथ द कम्युनिटी, विथ द पीपल, विथ ऑल अदर इकोसिस्टीम तिथली तयार करण्यासाठी. त्याच्यातले छोटे तुकडे काढून मग प्रोजेक्ट करता येईल का, असं पण बघता येईल. कमिंग बॅक टू दॅट सेम, की काहीतरी खूप मोठा प्रश्न मांडायचा आणि मग तो समोरच्या माणसाला एकदा त्याला काही त्यातलं माहिती नसतं सामाजिक प्रश्नांमधलं, मग त्याला असं वाटतं की हे फारच मोठं, हे नको नको, मग ह्याच्यापेक्षा ह्यांचं घेऊ, छोटं आहे, अंगणवाड्याला काय खाऊ द्या, शाळेला खाऊ द्या, इट्स मोर इझी ना. सो कुणाला पिच करतोय आपण त्याप्रमाणे तुम्ही ठरवा की ह्यांना हे पॅलेटेबल आहे, ह्यांना हे डायजेस्टेबल आहे. सो यू अकॉर्डिंगली यू पिच. आणि अनेक अशा गोष्टी असतात. एका छोट्या म्हणजे मीडियम साईजचा जरी प्रोजेक्ट घेतला तर त्याच्यामध्येही छोटे छोटे पीसेस करता येतात. लाईक आत्ता रिसेंटली वी वर डिस्कसिंग विथ सुनीताताई अबाउट एकल महिला. 2च मिनटं घेते. एकल महिलांचा पण प्रश्न खूप मोठा आहे. पण मग प्रोजेक्टचं प्रपोजल तयार करतानाच असं केलं की त्यातल्या एका कंपोनेंटला जरी डोनर मिळाला तर यू कॅन स्टार्ट द वर्क. म्हणजे असं होत नाही की सगळे पैसे आल्यावर मग आम्ही काम सुरू, असं होत नाही ना. आणि सामाजिक संस्थांकडनं तर हे शिकण्यासारखंच आहे, जसं येईल तसं ते सुरूच करतात काम, यु नो. सो दॅट इज द ब्युटी ऑफ द ऑर्गनायझेशन. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम दॅट, की करतानाच असे छोटे छोटे, मोठा प्रोजेक्ट बनवला तरी त्याचे छोटे छोटे तुकडे करता येतील. लाईक रिसेंटली आय वॉज डुईंग द प्रपोजल फॉर श्वेता असोसिएशन, श्वेत और श्वेता असोसिएशन. त्यांचं पण असं करताना जसं केलं की 4-5 कॉम्पोनंट्स केलेत. एखाद्या डोनरला त्यातलं एखादं क्लिक होईल आणि तो म्हणेल मी त्यातलं फक्त एवढंच देतो, ठीक आहे, फाईन, वी स्टार्ट विथ दॅट, असं करता येईल. डन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.